डीजे इथून पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. अगदी पाचरुकेचं मैदान आणि अगदी चांगलं नियोजन आयोजन आई एकविरा बेलवडी आयोजित माझे आमदार चषक 2020 चा थरार अगदी जबरदस्त पद्धतीने आयोजन नियोजन आहे. इथून मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळलाय, अगदी योग्य त्या लाईन वरती चेंडू हाताळलाय. इथून चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूची सांगता झाले ती म्हणजे निर्धाव चेंडू. इथून चांगल्या पद्धतीने खेळ आकारतील. नो डाऊट दोन्ही संघ एकांडे आहेत. आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघ अगदी क्षेत्ररक्षण करत असताना चांगल्या पद्धतीने पाहू शकताय. यावेळेस चांगला स्ट्रोक तर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. अगदी दुसऱ्या चेंडू वरती फर्स्ट डाऊन विकेट यार. अगदी पहिला गडी गारद केलाय. विकेटचा बदल. इथून दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन हे पाहायला भेटलं. अगदी जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी राहिले. अगदी 2 चेंडूने मित्रमंडळींनी इम्प्रेस केलंय गोलंदाज करण या गोलंदाजाने. इथून चांगला गोलंदाज आहे आणि पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि पॉवर प्लेचं षटक अगदी प्रत्येक सामन्यामध्ये खूप महत्वपूर्ण असतं. अगदी एकांडे असतील धावा घ्यायच्या असतात, एकांडे धावा त्या वाचवायच्या असतात. नव्याने बॅटर विनोद. यावेळेस स्ट्रोक तर चांगला आहे. अगदी सीमारेषा पार जाईल का? 1 बाउन्सने चेंडू क्लिअर देखील झालाय. सीमारेषा पार चौकार. 4 धावा. अगदी 4च्या सहाय्याने धावगती देखील 4 या अंकावरती जाऊन पोहोचले. आल्या चांगला स्ट्रोक अगदी विनोद बरफ याच्या बॅट्समन पाहायला भेटला. अगदी विनोद कडे ते एक पोटेन्शियल देखील आहे. अगदी चांगला खेळाडू देखील आहे. त्याच्याकडे ते कॅपेबिलिटी आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक. अगदी समालोचन कक्षाच्या स्वागतासाठी हा षटकार. 6 धावा. दर्जेदार स्ट्रोक बा विनोद. जबरदस्त फटकेबाजी पाहायला भेटले. अगदी मागील 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला भेटले. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या एसटीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू हाताळला. अर्धातच खराबची सांगता झाले. अगदी सांगायचं झालं ना तर इथून 2 मोठे फटके आले. त्यानंतर थोडासा प्रेशर रिलीज करतोय गोलंदाज. इथून चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. इथून योग्य त्या लेंथ आणि लाईन वरती चेंडू हाताळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा स्लोट मध्ये आलाय आणि पुरेपूररित्या फायदा घेतलाय. पुन्हा एकदा विदाउट तिकीट यात्रा. 6 षटकार. जबरदस्त पद्धतीने फलंदाजी झाले विनोद माध्यमातून. एकदा थोडासा शरीरापासून दृढवण्याचा प्रयत्न झालाय. अगदी सांगायचं झालं तर खराबची सांगता झाली. इथून स्लोट मध्ये चेंडू दिला जातोय आणि त्यानंतर अगदी पुरेपूररित्या फायदा घेतला जातोय. अगदी बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन होते आणि जबरदस्त फटकेबाजी पाहायला भेटते. इथून पुन्हा एकदा खोलवर लेत आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. इथून गॅप मध्ये चेंडू पुन्हा एकदा फर्रार. 4 धावा. चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
एक षटकाची समाप्तीनंतर 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. अगदी गोड व्यक्तिमत्व आहेत अजयजी किरकिरा यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अगदी आयोजक ते आपण पाहू शकता आई एकविरा बेलवडी संघ आणि संपूर्ण आयोजक असतील, मुख्य आयोजक असतील आकाशजी जाधव, त्यानंतर गुरुजी किरकिरा, त्यानंतर निलेशजी भोई, त्यानंतर विजयजी जाधव, त्यानंतर निलेशजी गडक, त्यानंतर कुलदीपजी जाधव, त्यानंतर कुणालजी जाधव, त्यानंतर श्रवणजी चिमकर आणि त्यानंतर विकासजी जाधव, त्यानंतर नितेशजी पाटील, त्यानंतर संजयजी किरकिरा, त्यानंतर महेशजी भोई, त्यानंतर दशरथजी मोरे, त्यानंतर पंकजजी चोकरे, त्यानंतर गुरुजी गडगे. अगदी असे आयोजक करते आहेत, खूप सारे आयोजक करते आहेत, त्यांची नाव आपल्यापर्यंत पोहोचली जातील. अगदी चांगला स्ट्रोक आणि जबरदस्त फटका. अगदी सांगायचं झालं तर एका एंडने विनोद याची बॅट तर लय मध्ये आले, परंतु इंटरव्ह्यू मध्ये नंदू याची बॅट चालावी असा शब्द त्यांच्या कर्णधारांनी काढला होता. आणि अगदी पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, 4 धावेकरिता चौकार हा पाहायला भेटला. अगदी लय मध्ये आहे दोन्ही फलंदाज. दुसरा गोलंदाज सुसज्जित भावेश, यावेळी चांगला स्ट्रोक एकदा पूर्ण होईल. अगदी धावत पळत गली रिजन मधून क्षेत्ररक्षक येईल आणि तिथपर्यंत एक धावी सहज रीतीने पूर्ण होईल. अगदी एकेरी धावेनी धावफलक आतापर्यंत 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. 27 ऑन बोर्ड. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी तर राहिले, परंतु इथून गोलंदाजी ही करावी लागेल चांगल्या पद्धतीने मिस्टर भावेश याला. यावेळेस अगदी मोठा फटका मारायचा होता आणि त्या मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये पूर्णपणे प्लॅन मिस झाले. फलंदाज विनोद, अगदी विनोद याच्या बॅट्समधनं तब्बलच्या चांगल्या पद्धतीने धावा तर आल्या. अगदी जबरदस्त पद्धतीने षटकार चौकार अशी आतिषबाजी पाहिले, परंतु चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेला चांगल्या पद्धतीने एक धाव ही सहज गतीने पूर्ण केली जाईल. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. धावगती आतापर्यंत 28 या अंकावरती जाऊन पोहोचले. 28 रन ऑन बोर्ड लागल्यात. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने धावा या धावफलकावरती अर्जित आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक, क्लासिकल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, परंतु मस्त गोलंदाज वंदा उसने पुन्हा एकदा ओव्हर द रोल 4 चौकार. आणि अगदी लाईव्ह प्रक्षेपण देखील केलं जात आहे युट्यूब वाहिनीवरती. किंग ब्रदर्स युट्यूब वाहिनीवरती अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी लाईव्ह टेलिकास्ट हे केलं जात आहे. अगदी आपण युट्यूब युज करत असेल तर सबस्क्राईब नक्की एकदा या युट्यूब वाहिनीला करा. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. अगदी सीमारेषा पार. पुन्हा एकदा 4 धावा चौकार. ने 36 या अंकावरती जाऊन पोहोचले. 36 ऑन बोर्ड लागल्यात. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. अगदी जबरदस्त पद्धतीने फटकेबाजी. दोन्ही फलंदाज एका एंडने जर सांगायचं झालं तर विनोद भरब आणि त्याच्या समवेत नंदू तांबडी ही जोडी जबरदस्त पद्धतीने परफॉर्मन्स दाखवते या सामन्यामध्ये. इथून जर सांगायचं झालं तर बॅकफुटला होता नंदू तांबडी, परंतु या सामन्यामध्ये अगदी 2 क्लासिकल फटके अगदी जबरदस्त पद्धतीने त्याच्या बॅट्स मध्ये अगदी 3 चौकार हे पाहायला भेटले. अगदी खासियत आहे या फलंदाजाची, नंदू तांबडी या फलंदाजाची. अगदी विराट कोहली सारखा फलंदाज असंच म्हणावं लागेल. अगदी विराट कोहली ज्या पद्धतीने इंडिया टीम मध्ये धावा घेत असतो ना, त्या पद्धतीने अगदी नंदू तांबडी याने धावा घेतल्यात. अगदी चौकार, अगदी योग्य त्या गॅप मध्ये, इंटू द गॅप मध्ये चेंडूला पाठवतोय. त्यानंतर 4 धावा अगदी पाहायला भेटतात. अगदी चांगल्या पद्धतीने धावगती आतापर्यंत 36 या अंकावरती आहे. इथून तिसरा गोलंदाज हा सुसज्जित होईल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. भावेश मातेरा
यावेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न झालाय. हो, एसटी रक्षकाकडनं थोडीशी चुकी ही पाहायला भेटली आणि अगदी शरीरापासून दूर हा चेंडू ठेवलाय. अर्थातच खराब चेंडू लाईनच्या बाहेर हाताळला आणि वाईट +1 या 2 धाबा स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. धावगती आतापर्यंत 38 या अंकावरती जाऊन पोहोचले. 38 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतोय नंदू याच्या माध्यमातून. अगदी क्लासिकल ड्राईव्ह त्याच्या बॅट्समधून पाहायला भेटला. त्यानंतर स्विच हिटचा एक फटका पाहायला भेटला. अगदी क्लास आहे या फलंदाजाकडे मी तर म्हणेन. अगदी चांगला फलंदाज आहे. अगदी नुकतंच कोणाचं नाव घेतलं जात नाही मित्रांनो. आपल्या नावाने नाही, आपल्या कामाने आपली ओळख असते आणि त्याच पद्धतीचे कृत्य करणं हे पाहायला भेटलंय. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अगदी 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्यात. एका एंडने पिंच हिटर आहेत विनोद, परंतु एका एंडने नंदू एक माइंडसेट फलंदाज. अगदी जबरदस्त पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी राहिली, परंतु इथून गोलंदाजीच्या बाबतीमध्ये ते प्रयत्न वाढवावे लागतील. भावेश मातेराय गोलंदाजाला यावेळेस पाहू शकताय चांगला फटका. अगदी सुटला शॉट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील का? यस, 2 धावा सुखरूप रीतीने पूर्ण झाल्यात. अगदी दुहेरीने धावफलक आतापर्यंत 42 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र 42 धावा या धावफलकावरती लागल्या. अगदी जबरदस्त टोटल तर लावले धावफलकावरती, परंतु पहिला सामना अगदी 50 धावा झाल्या होत्या तरी सुद्धा चेस झाल्या, हे देखील विसरून चालणार नाही. यावेळेस पुन्हा एकदा कलात्मक फटका आहे. तिकडे शतरक्षक आहेत तैनात. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षण होतंय. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत ही एक धाव सहज गतीने पूर्ण होईल आणि एकेरी धावेनेची धावगती आतापर्यंत 43 या अंकावरती जाऊन पोहोचले. 43 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली. आता मात्र थोडस कमबॅक दाखवलंय. ओहो, यावेळेस जोरकस फटका मारायचा होता. पुरेपूररित्या एफर्ट तर लावले होते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन पाहायला भेटत नाही आणि पूर्णपणे प्लॅन मिस. निर्धाव चेंडूची सांगता. इथून भावेश याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी ही पाहायला भेटले. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. हाफ ट्रॅकरला मैदानाच्या आतमध्ये थारा तर नव्हताच, परंतु पाहिजे त्या अगदी फटका तर खूप चांगल्या पद्धतीने होता, परंतु जी ताकद आणि ती थोडीशी कमी पाहायला भेटली. अगदी एक बडी मछली जाल में फंसते हुए विकेटचं बटन विनोद गॉन. धन्यवाद डीजे. अगदी 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 43 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून 4थं षटक मार्गस्तर आहे. अजूनही नंदू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच्या बॅट्समधून क्लासिकल फटके पाहायला भेटले. 1 धाव झाले पूर्ण. उचलून फील्ड करतील. 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण आणि 2 धावेनिशी धावफलक 45 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे या इनिंगचं. तर या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. एका एंडने असतील जय मल्हार आळणे 25-71 संघ, तर एका एंडने असतील ओमसाई उंबरपाडा संघ. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु अगदी चांगल्या योग्य त्या लेंथ वरती टप्पा हाताळलाय. अगदी 4थ्या षटकामध्ये या पद्धतीने गोलंदाजी पाहायला भेटले. गोलंदाज अंकेश याच्या माध्यमातून इथून मात्र चांगली गोलंदाजी ही पाहायला भेटले.
यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा वन बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. अगदी चांगला स्ट्रोक. मी आताच म्हटलं, नुकतंच कोणाचं नाव घेतलं जात नाही मित्रांनो, आपल्या नावाने नाही आपल्या कामाने आपली ओळख असते आणि त्याच पद्धतीने ते काम मिस्टर नंदू तांबडी याच्या माध्यमातून पाहायला भेटलंय. अगदी इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू मध्ये कर्णधाराकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करत असताना नंदू तांबडी भले षटकार येत नाहीत परंतु जे क्लासिकल फटके येत आहेत ना ते खूप महत्वपूर्ण आहेत. धावगती आतापर्यंत पाहू शकताय 49 या अंकावरती जाऊन पोहोचले. यानंतरचा होणारा सामना अगदी जय मल्हार आडणे संघ त्यांच्या विपक्षात ओमसाई उंबरपाडा संघ, दोन्ही संघाचे कर्णधार हे उपस्थित राहायचं आहे. अगदी हा चेंडू चांगल्या लेंथ आणि लाईन वरती हाताळला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली पुन्हा एकदा. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार हे टॉक्स बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. शेवटचा कॉल असेल यावेळेला. चांगला स्ट्रोक दानची नौंद ट्रॅकने खेळण्याचा. हो चांगला स्ट्रोक परंतु थोडीशी चुकी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच चेंडू फरार होईल. 4 धाबे करतात चौकार आणि 4च्या सहाय्याने धावगती आतापर्यंत 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 53 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि या इनिंगचा या षटकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. इथून शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने धावता येतील ते देखील पाहायचं आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक लोंगलेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स अगदी मैदानाला घरंगलत हा चेंडू फरार होईल. 4 धाबे करिता चौकार आणि अगदी एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 58 धाबेचं आव्हान ते असणार हा आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा या संघासमोर. तर इथून चला आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. अगदी जय मल्हार आडणे 25-71 संघ त्यांच्या विपक्षात असतील ओमसाई उंबरपाडा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार हे टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. अगदी इथून नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. जय मल्हार आडणे 25-71 संघ त्यांच्या विपक्षात ओमसाई उंबरपाडा संघ. कर्णधार उपस्थित आहेत का? नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. तर चला जय मल्हार आडणे संघाचा कर्णधार हा उपस्थित झालाय. तर एकाने ओमसाई उंबरपाडा संघाचा कर्णधार हा उपस्थित व्हायचा आहे. लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल हा करून घेणार आहोत. तर मान्यवर आमचे मित्र जयजी गुवारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. तर चला आपण दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल करतोय. अगदी जयेश गोवारी यांची शुभ असते नाणेफेकीचा कॉल. अगदी आणि संघाचे कर्णधार हे कॉल करतील. कॉल दिला गेला काटा असा आणि कॉल आलाय काटा. अगदी मान्यवरांना दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन अगदी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अगदी नाणेफेकी जिंकले आणि प्रथम निर्णय काय असेल? अगदी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आणि अगदी क्षेत्ररक्षण करत असताना अगदी कुठपर्यंत रोखवण्याचा प्रयत्न असेल. समोरचा संघ ओमसाई उंबरपाडा संघासारखा संघ आहे, त्या संघाला कुठपर्यंत रोखवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज कुठले आहेत आणि तुमच्याकडे एखादा असा फलंदाज असेल तो बॅट पॅचला चालू आहे, त्या फलंदाज आजच्या दिवसामध्ये चालताना पाहायला भेटेल असा कुठल्या फलंदाजाचा एखाद किंवा एखाद्या खेळाडूचा नाव घेशील? गोलंदाजी करताना तर 3-4 मॅच झाल्यात आमच्या. बॉलरचा बॅट पॅच चालू आहे, त्या या मॅचला 100% देण्याचा प्रयत्न करा.
अगदी चांगल्या पद्धतीने 100% देण्याचा प्रयत्न करतील खेळाडू. हे होते आर्णी संघाचे कर्णधार आणि अगदी नाणेफेकी जिंकली असती ओम साई उंबरपाडा संघाचे कर्णधार तर निर्णय काय असता? सत्रक्षण घेतलं असतं. अगदी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असता, परंतु इथं मनाच्या विरुद्ध खेळायचं आहे. अगदी फलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजी करत असताना कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. अगदी 40 ते 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. तर असे कुठले फलंदाज आहेत की त्यांच्याकडे ती क्षमता आहे आणि तुझा विश्वास त्यांच्यावरती आहे? मिलन आहे, साई आहे, समीर. असे मिलियन आहेत आणि स्वतः तू देखील असशील. आणि हो ते ओम साई उंबरपाडा संघाचे कर्णधार. अगदी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट हा निर्णय घेतलाय जय मल्हार आर्णे. इथून एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर टार्गेट ठेवलं जातंय ते 58 धावेचं. इथून 58 धावा या कुठल्या पद्धतीने करतील पूर्ण हे देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. अगदी इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक आल्या आल्या मोठा फटका 6 षटकार. अगदी टार्गेट खूप मोठा आहे, परंतु प्रयत्न हे करावे लागतील. अगदी न थकता न थांबता आणि न हरता ते प्रयत्न करावे लागतील. आणि अगदी इरादे देखील स्पष्ट करून दाखवलेत फलंदाज भावेश आणि रोहित या दोन्ही जोडीने. अगदी जबरदस्त पद्धतीने काम राहिलंय रोहित याच्या माध्यमातून. अगदी पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने अगदी चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. अगदी दूरपर्यंत धावत आले ते क्षेत्ररक्षक. तिथपर्यंत 2 धावा या सहज गतीने पूर्ण होतील. धावफलक 8 या अंकावरती आहे. इथून पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पहिला षटकार तर आलाय, परंतु मोठे पटके हे मारावेच लागतील. ही खूप महत्वाची गोष्ट असेल या सामन्यामध्ये. अगदी धावा या 58 धावेचा टार्गेट आहे आणि त्याकरिता मोठे पटके मारणं खूप गरजेची गोष्ट राहील. यावेळेस मोठा पटका मारायचा होता. ओहो, मोठा पटका मारण्याच्या मोहामध्ये 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होते तिकडे तैनात आणि कुठल्या प्रकारची होणार नाही चुकी. विकेटचं बटन बॅक टू द डगआउट, बॅटर आउट. इथून खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी ती करावी लागेल. 58 धावेचं टार्गेट आहे. अगदी सांगायचं झालं तर रोहित याने एक षटकार तर मारला होता, परंतु विकेटचं पतन हे पाहायला भेटलं. नवी बॅटर इन झालाय. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी, फुलचा पुरेपूर रित्या फायदा घेतलाय. अर्थातच चेंडू वन बाउन्स नाही, सीमारेषा पार होईल. 4 धावा, चौकार. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न करणं तेवढीच गरजेची गोष्ट असते. अगदी मैदानाच्या आतमध्ये भले 58 धावेचं आव्हान आहे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो की अगदी प्रयत्न करा, नक्कीच यश तुमच्या बाजूने असेल. अगदी शेवटचा चेंडू पडतोय तिथपर्यंत, पडत नाही तिथपर्यंत अगदी निर्णय हा क्रिकेटच्या खेळामध्ये लागला जात नाही आणि अगदी जबरदस्त पद्धतीने प्रयत्न हे केले जात आहेत. अगदी संवेद नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये आला
आणि त्याच्या बॅट्समधनं अगदी जबरदस्त पद्धतीने स्क्वेअर लेग रिझन मध्ये वन बाउन्सने चेंडू चौकाराकरिता पाठवलाय. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेस त्याच दिशेने हा चेंडू देखील जाईल. वन बाउन्सने पुन्हा एकदा चेंडू क्लिअर झालाय, सीमारेषा पार, चौकार. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु थोडं चुकीचं जजमेंट हे पाहायला भेटलंय. आणि अगदी सांगायचं झालं तर दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी झेलची संधी होती, परंतु ती संधी उचलून धरता आली नाही. अगदी पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वपूर्ण गोलंदाज आपण पाहिला अगदी महेश. प्रयत्न तर चांगले केले होते, अगदी चौकार आले, षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक ते केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ती गफलत पाहायला भेटली. अर्थातच जीवनदान भेटलंय संवैद या फलंदाजाला. इथून मात्र एक षटकाच्या अखेरीस धावगती 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून 18 धावा तर स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. 58 धावेचं आव्हान आहे, अजूनही 40 धावेचं आव्हान हे मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून कशा पद्धतीने येणारे 18 चेंडू असतील, 18 चेंडूवर एक 40 धावेची आवश्यकता असेल. अगदी पॉवर प्लेचं बंधन आता मात्र हटलंय. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने धावा या आल्या, 18 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटल्यात. परंतु इथून पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अगदी लॉंग लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, अगदी सांगायचं झालं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानंतर गली रिजन मध्ये स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे प्लॅन मिस. एका एंडने सांगायचं झालं तर संवेद याच्या बॅट्समधनं अगदी चौकार पाहायला भेटलेत. अगदी संवेद याचं सांगायचं झालं तर नो डाऊट कॉन्फिडन्स लेवल हा वाढला असेल. अगदी ज्याची बॅट लय मध्ये आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणणं ही खूप गरजेची गोष्ट राहील. यावेळेस चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु फटका फसलाय, फटका हवेमध्ये. चुकी होणार नाही नितीन कडनं आणि विकेटचं बदल, बॅक टू द बॅटर आउट. तर दुख दर्द तो भरे पड़े हुए लेकिन हौसले सबके अलग है. अगदी संघर्ष में कोई बिखर जाता है तो संघर्ष में कोई निखर जाता है, परंतु संघर्षामध्ये वाट शोधणं तेवढीच खूप महत्वाची गोष्ट. इथे मात्र लिडिंग एज आहे का? अगदी विकेटचं बदल, अगदी लिडिंग एज लागली, यष्टी रक्षकाने आपलं काम केलं आणि बॅक टू बॅकचा दुसरा विकेट तंबूच्या आशाला विकेटचं बदल. म्हटलं होतं की अगदी ज्याची बॅट लय मध्ये आहे ना त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक वर येणे खूप गरजेची गोष्ट राहील. परंतु इथून आल्या मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय आणि अगदी विकेटची सांगता, अगदी विकेटची सिलसिला जारी आहे मैदानाच्या आतमध्ये.
अगदी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचं मानसोपा असेल का? यावेळेस स्ट्रोक तर हवेमध्ये होता परंतु थोडस दूर राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे देण्यात. पुन्हा एकदा 2 धावेची कॉलिंग आणि 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्यात. इथून मात्र मी तर म्हणेन की संवेद हा जास्तीत जास्त स्ट्राईक वर असला ना तर नो डाऊट अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी ती पाहायला भेटेल. अगदी नवका फलंदाज येतो, नवीन फलंदाज येतो आणि अगदी त्या फलंदाजाला जास्त काही त्या खेळपट्टीचा अभ्यास नसतो आणि अगदी पुरेपूर त्या चांगल्या पद्धतीने बॅटवरती घेणं चेंडू थोडंसं अवघड असतं. इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल गोलंदाज अनिल. यावेळेला थोडीशी गफलत. अगदी बॅकअप साठी आलेत दूरवरून धावत विनोद. अगदी तत्पर्यंत 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण. चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड आतापर्यंत पाहू शकताय. 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकामधला. इथून मोठा फटका मारायचा होता परंतु शेवटचा चेंडू झालाय निर्धाव सांगता झाले आणि अगदी 2 षटकांची खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 22 या अंकावरती जाऊन पोहोचले. 22 धावा ऑन बोर्ड लागल्या आणि आमचे मित्र विशालजी धोदरे हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र तिसरा गोलंदाज हा सुसज्जित होतो. या षटकामध्ये धावा घेण्याचा खूप प्रयत्न करावा लागेल. यावेळेस एक धाव पूर्ण झाले. पुन्हा एकदा अगदी सांगायचं झालं तर नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज होईल संवेद हा फलंदाज. इथून मात्र स्ट्राईक वर येणं खूप गरजेची गोष्ट राहील. नव्याने बॅटर आहेत प्रदीप परंतु त्याची बॅट ही लय मध्ये नाही तर नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. त्या फलंदाजाची बॅट ही लय मध्ये आहे आणि लय मध्ये असलेल्या फलंदाजाला स्ट्राईक वर येणं खूप गरजेची गोष्ट राहील. यावेळेला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न तर होतोय परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोवरती अतिशय चांगल्या पद्धतीने एफर्ट दाखवले. अर्थातच ह्या चेंडूची सांगता झाली निर्धाव. पुणे चेकता यावेळेला खेळण्याचा प्रयत्न तर होतो. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक देण्याचा प्रयत्न तर झाला होता परंतु पाहिजे त्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट झालं नाही. अगदी चेंडू आणि बॅट मध्ये चांगल्या पद्धतीने तो संपर्क करावा लागेल. इथून मात्र आल्या आल्या कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी सांगायचं झालं तर खेळाडू कक्षातून सेट होऊन जावं लागेल. अगदी नवीन बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. रोशन हा फलंदाज पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने ती फलंदाजी करावी लागेल. आल्या आल्या मोठे फटके हे मारावेच लागतील अन्यथा तुम्ही या सामन्यामध्ये थोडेसे मागे पडाल. अगदी धावगती सांगायचं झालं तर आतापर्यंत 23 या अंकावरती आहे आणि 23 धावे या स्कोर कार्ड वरती आहेत. अगदी 58 धावेचा आपण पाठलाग करताय आणि इथून मोठे फटके मारणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी 3 चेंडूंचा खेळ उर्वरित शेष आहे अजूनही या षटकामधला. इथून योग्य ते नियंत्रण ठेवून फलंदाजी करावी लागेल. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणं खूप गरजेची गोष्ट राहील. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल नितीन. तर नव्याने बॅटर लेफ्ट हँडर बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय रोशन भुईर. इथून संवेद आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज परंतु स्ट्राईक वरती येणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेला पुन्हा एकदा आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेत या चेंडूवरती. अगदी निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीने अगदी पाहू शकताय ही गोलंदाजी नितीन याच्या माध्यमातून पाहायला भेटते. वन्स अगेन
यावेळेला चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु जास्तीत जास्त हवेमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. विनोद एक चांगला खेळाडू, कुठल्याही प्रकारची होणार नाही चुकी. विकेटचं बदन आल्या पावली परतलाय रोशन. विकेटचं बदन तंबूच्या आशाला गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकामधला अगदी विकेटचं पतन पाहायला भेटलं. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत एक माइंडसेटने गोलंदाजी पाहायला भेटली. अगदी बिरसा मुंडा कार्यालयपाडा संघाकडनं अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा झाली. इथून मात्र अगदी एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव घेता घेता निशी धावचीच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतन. बॅक टू द बॅटर आउट. आणि झाला 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत पाहू शकता 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 ऑन दी बोर्ड लागले जाते. इथून मात्र येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू एक अगदी सांगायचं झालं अगदी 6 चेंडू म्हणजे 34 धावेची गरज आहे. इथून मोठे फटके हे मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती ते प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. इथून मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती सज्ज होता, परंतु थोडासा दूर राहिलाय हा सामना. अगदी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. विनोद हा गोलंदाज पाहू शकताय. स्वीट शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॉडी लाईनला चेंडू आदळलाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता हे पाहायला भेटले. इथून चांगल्या पद्धतीने खेळ जर आकारला असता तर नो डाऊट एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचला असता, परंतु थोडासा मागे पडत चाललाय बिरसा मुंडा कारेला संघ. अगदी पूर्णपणे जी बॉडी लँग्वेज आहे ना ती मात्र आता मात्र अगदी सांगायचं झालं, माफ करा, अगदी सांगायचं झालं तर आई गावदी पारोल संघाची मानसिकता आहे ना ती थोडीशी कमी पाहायला भेटली. आणि बिरसा मुंडा कारेला पाडा संघ अगदी या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अगदी चांगल्या पद्धतीने ते एफर्ट लावले होते. यावेळेला चांगला स्ट्रोक अगदी, परंतु हवाई सफर अगदी जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये आणि अगदी एक हातामध्ये झेल कॅरी केलाय. विकेटचं बदन, बॅक टू द आउट, बॅटर आउट. अगदी संवेद याच्याकडे ती क्षमता देखील होती, परंतु थोडेसे लेट हे स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला भेटले. आणि पूर्णपणे सामना आता मधनं निस्तट चाललाय. अगदी इथून बॉडी लँग्वेज आहे ती पूर्णपणे बिरसा मुंडा कारेलापाडा संघाची पॉझिटिव्ह सांगायचं झालं तर अगदी आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा संघ अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तर दाखवला होता, परंतु गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आणि त्याचंच कारण पराभूत होण्याच्या दिशेने आपण रवाना करत आहेत. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. विनोद भरप यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. अजूनही या सामन्यामध्ये उर्वरित 2 चेंडू शेष आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवली. अगदी सांगायचं झालं तर विनोदाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करून दाखवली. यावेळेस मोठा फटका मारायचा होता, पूर्णपणे प्लॅन मिस. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या सामन्याचा. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारला असता तर नो डाऊट अगदी आई गावदी पारोल डोंगरीपाडा संघ हा देखील चांगली फाईट दिली असती, परंतु थोडासा मागे पडला. आणि अगदी कॉंग्रॅच्युलेशन टू यू बिरसा मुंडा कारेलापाडा संघ. तर हार्ड लक अँड बॅड लक आई गावदी पारोल डोंगरीपाडा संघ. इथून चांगल्या पद्धतीने खेळ आपण देखील आकारला, परंतु ज्या चुक्या झाल्या त्या चुक्या नेक्स्ट मॅच मध्ये होणार नाहीत याच्याकडे लक्ष असू द्या. तुम्हाला देखील नेक्स्ट अगदी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जय मल्हार आळणे 25-71 त्यांच्या विपक्षात ओम साई उंबरपाडा या 2 संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत.
तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अगदी नाणेफेकी जिंकले जय मल्हार आळणी संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय हा घेतलाय. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आळणी संघ आणि ओम साई उंबरवाडा संघाने लगेचच 2 बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये इन करायचे आहेत. इथून नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. तर चला झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय विनोद बरब. अगदी त्याच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजी आणि अगदी दोन्ही एंडने विथ द बॉल विथ द बॅट जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसामध्ये मिस्टर विनोद बरब. अगदी तोच ठरला या मॅन ऑफ द मॅचचा हकदार. तर चला विनोद या आणि मॅन ऑफ द मॅचचा मेडल हे घेऊन जा. तर निलेशजी नामगुडा यांच्या शुभ हस्ते